भाजपचे माजी राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी आपल्या संघटनात्मक व कार्यकुशलतेच्या बळावर बारामतीत काँग्रेस तथा खासदार शरद पवार यांना तोंड देत भाजपाची विचारधारा रुजवली। येथे भाजपला भक्कम करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। बारामतीमध्ये प्रारंभी हार फुले विक्रीचा व्यवसाय करीत नंतर साप्ताहिक केकावलीच्या माध्यमातून खासदार साबळे यांनी समाजसेवेचा वसा अंगीकारला। प्रज्ञाशील करुणा या विचारधारेतून प्रेरित होऊन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले अमर साबळे यांनी भाजपमध्ये विविध पदावर काम करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला। कोणतेही राजकीय पाठबळ नसताना त्यांनी भाजपात निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केलं। गेल्या 25 वर्षाच्या आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी गतिशील विकासाला प्राधान्य देत संधीचं सोनं केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादामुळे अमर साबळे यांची राजकीय कारकिर्दीत यशस्वी ठरले। राज्यसभेत खासदार असताना साबळे यांनी गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं। त्यांनी राज्यसभेत समाज हिताचे अनेक प्रश्न मांडून आपले समाजात अढळ स्थान निर्माण केलं। पक्षप्रतोदपदी असताना त्यांनी सभागृहात विकासाभिमुख कामाला प्राधान्य दिलं। संघटनात्मक पातळीवर कार्य करताना त्यांनी युवकांची फळी उभारली। समाजाची जान आन बान असणारे जागरूक नेतृत्व अशी साबळे यांची समाजात प्रतिमा उभा राहिली। त्यांनी देशहितासाठी राष्ट्रधर्म, लोककल्याणार्थ आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास साधला असून यातून त्यांनी विकासाची गंगा जाणल्याचं दिसून येतं। साबळेंनी समाजहिताची 6 विधेयकं संसदेत मांडली। 408 प्रश्न मांडून सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलं। माजी खासदार अमर साबळे यांनी स्थायी समिती व विविध सल्लागार समितीवर उल्लेखनीय कार्य केलं। त्यांनी आजपर्यंत सर्वधर्म समभाव व गतिशील विकासाला प्राधान्य दिलंय। साबळे यांच्यासारख्या विकासाभिमुख नेतृत्व असणाऱ्या व्यक्तीस सोलापुरातून लोकसभेसाठी संधी मिळाली तर सोलापूरचा नक्कीच विकास साधला जाणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मागण्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना 1,70,000 मतं मिळाली। परंतु आजच्या राजकीय परिस्थितीत आंबेडकर हे महाविकास आघाडीत सामील झालेत। त्यामुळे सदरची 1,70,000 मतं भाजपला मिळू शकणार असल्यानंच सोलापुरातून अमर साबळे यांच्यासारखा नवीन चेहरा दिल्यास भाजपला नक्कीच यश मिळेल असा आशीर्वादही सोलापूरच्या सुजाण नागरिकातून व्यक्त केला जातोय। उजनीचा पाणी प्रश्न, औद्योगिक प्रकल्प, बेरोजगारी, विमानतळ आदी विविध समस्या मार्गी लागतील आणि अमर साबळे सरांच्या दूरदृष्टीतून व अभ्यासपूर्ण कौशल्य गुणाद्वारे सोलापूरला नक्कीच गतवैभव प्राप्त होईल।